आज आपण सुरू करणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 15 पिक्टोग्राफ्स, पेज नंबर 83 वरती. ठीक आहे. मध्ये काय दिलेलं आहे, स्टडी द टेबल अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आता फर्स्ट दिलं आपल्याला, पीपल इन अ टाउन कलेक्टेड फ्रॉम द फ्लड अफेक्टेड. दिस इज द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. काय दिलं तर आपल्याला की फ्लड अफेक्टेड म्हणजे काय तर पुराने वाहून गेलेले किंवा जिथे पूर आलेला आहे तिथून ते स्थलांतरित झालेले लोक. तर फर्स्ट काय दिलं तर आपला मेडिसिनसाठी दिलं, नंबर्स ऑफ किती दिलं आहे, फॅमिलीज हुज हेल्प. आता इथे आपल्याला स्केल दिली आहे बघा, काय दिलेलं आहे स्केलमध्ये, तर एक जे हे घर दिसत आहे आपल्याला ज्याच्यात 3 लोक आहेत. ठीक आहे. तर ते किती झालं तर प्रत्येकी झाले 20 फॅमिली, म्हणजे एक घर किती झालं तर आपलं 20 फॅमिलीज आहेत त्याच्यात. असे आपले 3 घर आहेत म्हणजे किती तर आपले 20 + 20 + 20 म्हणजे टोटल होईल आपलं 16 फॅमिलीज. ओके. नंतर आहे फूड आयटम्स किती तर आपल्याला दिलेले, परत करावं लागेल आपल्याला 20 20 20 आणि 20 म्हणजे टोटल येणार आपली 18 येणार आहे. तसंच क्लोथ्स किती आहेत तर आपले 20 + 20 किती तर आपले हे होईल आपलं 40. नंतर ऑदर्स किती तर आपले 20 + 20 + 20 म्हणजे किती होतं 60. ओके. आता यावरून आपल्याला काय तर हे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. बघा फर्स्ट काय आपल्याला म्हटलं तर हाऊ मेनी फॅमिलीज गिव्ह अ मेडिसिन ॲज अ 8. बघा काय दिलं तर आपल्याला मेडिसिनसाठी किती फॅमिली दिले तर आपल्याला किती दिले तर 20 20 आणि 20 म्हणजे टोटल किती झालं तर आपल्या 20 + 20 + 20 इज इक्वल टू किती तर आपला 16 फॅमिली. व्हॉट फॉर्म ऑफ द हेल्प वॉज गिवन द लार्जेस्ट नंबर ऑफ फॅमिलीज. काय दिलं तर आपल्याला कोणत्या प्रकारची सगळ्यात जास्त मदत झालेली आहे, कोणत्या फॅमिलीजमध्ये झालेली आहे तर फूड आयटम्स गिव्ह अ लार्जेस्ट नंबर ऑफ फॅमिली. काय दिलं तर आपल्याला सगळ्यात जास्त काय तर फूड आयटम्स मिळाले आहेत कशाला तर फॅमिलीजला. ओके. थर्ड क्वेश्चन काय आपला तर व्हॉट फ्रॉम ऑफ 8 वॉज गिवन बाय द लिस्ट नंबर्स ऑफ फॅमिली. आता सगळ्यात कमी मदत कोणत्या याला मिळाली आहे तर ती क्लोथची मिळाली आहे. कशाची तर क्लोथ गिवन लिस्ट फॅमिलीज मिळाली. ठीक आहे. सेकंड बघा, दिस इज द चार्ट शो व्हॉट काइंड ऑफ द फ्यूल इज यूज इन द किचन इन अ 116 हाऊसेस इन अ विलेज. काय दिलं तर आपल्याला हा जो पिक्टोग्राफ दिलेला आपल्याला. ठीक आहे. तर काय दिलं तर हा टोटल किती तर 160 हाऊसेसमध्ये यूज करणार आहे, कोणते तर आपल्या विलेजमध्ये यूज करणार आहे त्यातलं. आता फ्यूलचं काय दिलं तर आपल्याला फ्यूलमध्ये आपल्याला दिलेलं आहे सगळ्यात पहिले गॅस दिलेला म्हणजे LPG किंवा सिलेंडरमध्ये. ठीक आहे. आता नंबर्स ऑफ हाऊसेस युजिंग द फ्यूल. आता किती घेतलं आपण, 1 हाऊस म्हणजे किती तर 12 हाऊसेसच्या बरोबर. आता इथे किती येतं टोटल 1 2 3 आणि 4. ठीक आहे. म्हणजे किती होणार तर 10 + 10 + 10 + 10 म्हणजे टोटल होणार आपलं 40. ठीक आहे. म्हणजे किती तर आपला गॅस किती लोक वापरत आहेत तर टोटल होणार आपले 14. ठीक आहे. 14 हाऊसेस आपले टोटल वापरत आहे. नंतर आपला केरोसिन दिलेला आहे बघा, 10 + 10 + 10 + 10 + 10 + 10 + 10 म्हणजे 7 हाऊसेस किती आहेत तर आपले सिम्पली होणार मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे आपला आन्सर आहे इथे 70. ठीक आहे. आता वुडन किती वापरतात तर 1 आणि 2 म्हणजे 20. ओके. गोबर गॅस किती वापरतात तर ते झालेलं आहे 1 2 आणि 3 म्हणजे किती आहे तर आपलं 13 येणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चनचे आन्सर द्यायचे, व्हॉट काइंड ऑफ द फ्यूल इज यूज्ड इन द मोस्ट हाऊस. सगळ्यात जास्त कोणतं फ्यूल यूज केलं जातं तर बघा 1 2 3 4 5 6 7 किती आहे तर सगळ्यात जास्त 17 आहे म्हणजे किती येणार तर आपला केरोसिन इज द मोस्ट यूज इन हाऊस. बघा किती येणार तर त्याची व्हॅल्यू किती आहे तर आपली 17 आहे म्हणजे काय सगळ्यात जास्त केरोसिन यूज केलं जाते. नंतर सेकंड आहे, हाऊ मेनी हाऊसेस यूज द गोबर गॅस. किती आहे तर गोबर गॅसचे 10 + 10 + 10 म्हणजे टोटल किती तर 13 हाऊसेस यूज द गोबर गॅस. ठीक आहे. थर्ड आहे आपला, हाऊ मेनी हाऊसेस यूज अ गॅस. किती आहे तर 1 2 3 4 म्हणजे 4 × 10 म्हणजे आपला आन्सर येणार आहे 14 म्हणजे 14 हाऊसेस यूज अ गॅस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, अ चार्ट शो द क्रॉप ग्रो बाय द फार्मर इन द विलेज. ठीक आहे. आता विलेजमध्ये कोणती क्रॉप पेरलेली आपल्याला ते बघायचं. फर्स्ट आपली ज्वार दिलेली आहे, किती फार्मरने उगवली आहे तर इथे स्केल दिली आपल्याला. काय दिले तर 1 फार्मर म्हणजे 10 फार्मरसारखा झाला म्हणजे 1 पीस म्हणजे इथे होणार 10 10 आणि 10 म्हणजे टोटल किती झालं आपले 13 म्हणजे ज्वार किती लोकांनी पेरलेली आहे तर 13 फार्मर्सने पेरली आहे. पल्सेस म्हणजे काय तर आपले कडधान्य. ठीक आहे. ते किती लोकांनी पेरले तर 10 + 10 म्हणजे 20 फार्मर्सनी पेरलेलं आहे. व्हेजिटेबल्स किती आहेत तर 1 2 3 आणि 4 म्हणजे
4 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे आपला आन्सर येणार ते 14 फार्मर्सनी व्हेजिटेबल्स पडले. आणि अदर क्रॉप्स किती आहेत तर 1, 2 आणि 3 म्हणजे 3 मल्टिप्लाय करायचं सिम्पली त्याने 10 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 30. ओके बघा, हाऊ मेनी फार्मर्स ग्रो अ ज्वार, किती फार्मर्सनी ज्वार उगवलेली आहे तर 1, 2 आणि 3 म्हणजे किती येतात 13 फार्मर्सनी ज्वार उगवलेली आहे. नाहीतर पल्सेस सेकंड मल्टिप्लाय विच क्रॉप इज द ग्रोन बाय द लीस्ट नंबर, सगळ्यात कमी कोणते आहेत तर पल्सेस कोणते आहेत तर आपले 20 उगवलेले, म्हणजे काय तर पल्सेस इज ग्रोज अ लीस्ट नंबर ऑफ फार्म, किती आहेत तर आपले 20. थर्ड आपला हाऊ मेनी मोर फार्मर्स ग्रो व्हेजिटेबल दॅन पल्सेस, व्हेजिटेबलपेक्षा पल्सेस किती लोकांनी जास्त केली आहे तर का तर पल्सेस किती आपले 20 आहे आणि व्हेजिटेबल किती आहेत आपले 40 आहे. ठीक आहे, म्हणजे किती होणार तर 20 लोकांनी जास्त पेरलेले आहे. फोर्थ बघा, अ चार्ट शो व्हॉट कलर वी आर बॉर्न टू स्कूल ऑन द डे व्हेन दिस स्कूल युनिफॉर्म वॉज नॉट अ कंपल्सरी. तर काय सांगितलं आपल्याला की स्कूलमध्ये ज्या वेळेला युनिफॉर्म कंपल्सरी नसतो, एक दिवस तरी असतो आपल्याला की आपल्याला सिव्हिल ड्रेस घालून जावं लागतं. ठीक आहे, ते आपल्या इथे बघायचं. नंबर्स ऑफ स्टुडंट किती दिले तर आपल्याला रेड घालून किती जणांनी गेले आहेत तर आता स्केलमध्ये बघा काय दिले तर आपल्याला 1 बॉय म्हणजे किती तर 5 चिल्ड्रन्सचं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे 5, 10 आणि हे झालं 15, म्हणजे रेड किती आहे तर आपले 15 झाले. नंतर ब्लू किती आहे तर आपला हा फक्त सिंगल आहे म्हणजे हा 5, ग्रीन किती आहे तर 5 + 5 होणार आपले 10, येलो किती आहे तर ओनली 5. बघा आता क्वेश्चनमध्ये काय दिलं तर हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन द क्लासेस. आता टोटल चिल्ड्रन्स किती झाले तर आपले बघा फर्स्ट आपलं 15 + 5 म्हणजे 20. ठीक आहे, 20 प्लस काय करणार आपण इथे तर 20 + 10 किती घेतले तर आपण इथे आलं 30 आणि 30 + 5 झाला आपला 35, म्हणजे टोटल किती आहे तर आपले 35 चिल्ड्रन्स इन अ क्लास. सेकंड आहे हाऊ मेनी चिल्ड्रन्स वेअर दी येलो क्लॉथ, किती आहे तर आपले 5 चिल्ड्रन्स वेअर दी येलो क्लॉथ. थर्ड आहे आपला व्हॉट कलर डी द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द चिल्ड्रन वेअर हाऊ मेनी दॅट अ कलर, काय तर आपला रेड कलर इज द सगळ्यात जास्त, काय कोणता कलर आहे आपल्याला रेड कलर आहे.